अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. प्रेक्षक हो, आज आपण दत्तगुरूंचा एकतांता योग याबद्दल अधिक माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. एकतांता योग. दत्तगुरूंचा एकतांता योग मनाचा गोंधळ शांत करून समाधी प्राप्त करण्याचा मार्ग आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. हा व्हिडिओ खूपच खास होणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता पहा. एकतांता म्हणजेच एकाग्रता, मनाची स्थिरता आणि आतल्या गोंगाटावर विजय मिळवण्याची कला. भक्ती मार्गात एकतांतेला खूप महत्त्व आहे, कारण हेच ते साधन आहे ज्याच्या मदतीने साधक अंतर्मनाचा खरा आवाज ऐकतो आणि आत्मज्ञानाच्या दिशेने वाटचाल करतो. पण एकतांता म्हणजे नेमकं काय आणि ती साधायची कशी, हे गुण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकतांता म्हणजे काय? एकतांता म्हणजे मन, बुद्धी आणि आत्मा यांचं एकाच ठिकाणी केंद्रित होणं. आपल्या मनात हजारो विचार, भावना आणि आठवणींचा गोंधळ असतो. तो शांत करणे म्हणजेच एकतांता. मन भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्याच्या चिंता यामध्ये अडकलेलं असतं. बुद्धी सतत योग्य अयोग्यतेचा विचार करत असते. आत्मा हा साक्षी भावात असतो, शांत, स्थिर आणि निर्विकार. एकतांता म्हणजे या तिन्हींचं संतुलन साधणे, जेणेकरून मन शांत होईल, बुद्धी एकाच रेषेत सरळ आत्मबोधाचा विचार करेल आणि आत्म्याचा आवाज स्पष्ट ऐकू येईल. अंतरात अद्वैत्वाची जाणीव होईल. एकतांता का आवश्यक आहे? मन अस्थिर असेल तर साधना शक्य नाही, कारण मन सतत भूतकाळाच्या पश्चातापात किंवा भविष्याच्या काळजीत गुंतलेलं असेल. त्यामुळे वर्तमान काळात राहून आत्म्याला जाणण्याची क्रिया घडणार नाही. ध्यानात लक्ष केंद्रित होणं गरजेचं असतं. आत्मज्ञान प्राप्त होऊन अद्वैत्वाची जाणीव होण्यासाठी एक तांता खूप महत्त्वाचे असते. आत्मज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान, स्वतःला जाणण्याचं ज्ञान, आपणच ब्रह्म आहोत याची जाणीव. अद्वैत म्हणजे आत्मा आणि परमात्मा एकच आहेत याची जाणीव, जीव व शिवाचा एकत्व भाव. मन भूतकाळात असेल तर आपण मागच्या चुका आणि दुःखांमध्ये अडकतो, ज्यामुळे आध्यात्मिक प्रगती थांबते. मन भविष्य काळात असेल तर वाईट होण्याची भीती आणि अपेक्षांचं ओझं आपल्याला आतून पोखरू लागतं. फक्त वर्तमानात असताना आपण अद्वैत्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो. एकतांता लाभण्याचे उपाय. 1. नामस्मरण. दत्तगुरूंच्या नावाचा जप. मन भटकू लागलं की श्री दत्त गुरु किंवा दत्तगुरु असे नामस्मरण करणं हे आपल्या मनाला पुन्हा एका बिंदूकडे खेचतं आणि मनाला एका ठिकाणी स्थिर ठेवतं. श्वासावर लक्ष केंद्रित करणे. श्वास हा मनाचा लगाम म्हणता येईल. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने विचारांचा वेग कमी होतो आणि मनाला लगाम लागतो व मन आपले शांत होते. 3. गुरूंच्या स्वरूपाचं ध्यान. दत्तगुरूंचं प्रत्यक्ष रूप डोळ्यासमोर ठेवून ध्यान केलं तर मनातील अस्थिरता कमी होते, मन शांत होते. हे ध्यान मनाच्या गोंगाटाला विराम देतं आणि भक्तिभाव जागृत करतं. 4. त्राटक. त्राटक म्हणजे एका ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याची क्रिया. यात अग्नी त्राटक, बिंदू त्राटक असे अनेक त्राटक आहेत. अग्नी त्राटक म्हणजे मेणबत्ती किंवा दिव्याच्या ज्योतीकडे एकटक पाहत राहणं. बिंदू त्राटक म्हणजे समोर एक बिंदू काढून त्याकडे एकटक पाहत राहणे. एकतांतेचे अंतिम फळ समाधी अवस्था. जेव्हा साधक एकतांतेचा सराव नियमितपणे करतो तेव्हा तो पुढील टप्प्यावर जातो, ती म्हणजे समाधी. समाधी म्हणजे फक्त डोळे बंद करून ध्यानात बसणं नाही, तर ती ध्यानाची व आत्मसाक्षात्काराची अंतिम अवस्था आहे. ब्रह्मप्राप्ती व अद्वैत्वाची जाणीव करून देणारी अंतिम अवस्था आहे. या भौतिक जगाच्या, शरीराच्या खूप पलीकडे असते. ही आत्म्याची, दिव्यत्वाची, अनंताची अनुभूती असते. मोक्षाची प्राप्ती असते. साध्या भाषेत सांगायचं झालं तर मनुष्य हा देवत्वाला प्राप्त होतो. तर हे सगळं एकतांता म्हणजेच एकाग्रतेने शक्य होतं.
या एकांताने आपली आध्यात्मिक प्रगती होईल न होईल, पण आपल्याला मनशांती जरूर लाभेल. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.